राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे। भुजबळ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा ही धमकी आली आहे। त्यामुळे भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यापूर्वी देखील छगन भुजबळ सत्तेत सहभागी नसताना त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। त्यावेळी पुण्याहून एका इस्माला ताब्यात घेण्यात आलं होतं। तर अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा दुसऱ्यांदा फोनवरून धमकी आल्याने खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यातच छगन भुजबळ यांचा उद्या वाढदिवस असल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। याशिवाय उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटायला येणाऱ्या कोणालाही जवळ जाता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अशा धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही। पण मी सुद्धा म्हणजे जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी या समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे। मी 57-58 वर्ष झाली। अशा अनेक वेळा धमक्या आल्या, अडचणी पण आले, हल्ले पण झाले। जनतेचे आशीर्वाद असतात, काम करत राहायचं। याविषयी बोलताना भुजबळ यांनी मला धमक्यांचे फोन आणि मेसेज येत आहेत, शिव्यांचा वर्षाव होत आहे, मात्र मी अशा धमक्यांना घाबरत नाही। माझ्यावर अनेक हल्ले झाले असंही भुजबळ यांनी म्हटलंय। मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केल्यानंतर जरांगे आक्रमक झाले। मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। उपमुख्यमंत्र्यांनी हे एडपट पाळलेच कसे असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत हिंसाचार होण्याची भीती व्यक्त करत गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना पत्र लिहिले होते। यात पत्रात सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना सभेपूर्वीच अटक करण्याची मागणी केली होती। या मागणीवरून जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समज देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केलंय। ते म्हणतोय मी हिंसा करीन, अरे मराठ्यांच्या अवलाद हिंसा करणारे नाही। आणि ते सांगत आहे की त्याला यश मिळायचं होतं त्यावेळेस 1 मराठा लाख मराठ्याची घोषणा त्यांनी याच्यात दिली। त्या आझाद मैदानावर त्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे। तर तिथं सांगतो ते हिंसा करणारे त्याला अटक करा, आणि मला अटक करणं एवढं सोपं आहे का? आता मराठा समाज हिंसा करणार असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। मात्र मराठा समाज हिंसा करणारा नाही असं मनोज जरांगे यांनी आंतरवालीत बोलताना म्हटलंय। तर मला अटक करणं शक्य नाही असं चॅलेंजही जरांगे यांनी दिलंय। न्यूज स्टेट महाराष्ट्राकरिता अमित कुलकर्णी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी न भूतो न भविष्यते अशी विराट सभा घेत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे। जर आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर या पुढच्या काळामध्ये आम्ही जे आंदोलन करू ते सरकारला झेपवणार नाही आणि पचणार नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना 30 दिवसाची मुदत द्यावी अशी विनंती केली होती। मनोज जरांगे पाटील यांनी 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसाची मुदत दिली। आज 30वा दिवस संपला असं आज त्यांनी जाहीर केलं आहे। त्यामुळे या 30व्या दिवशी त्यांनी राज्यभरातील लोकांना आवाहन केलं होतं की मराठा समाजाची ताकद काय आहे ते आपल्याला सरकारला दाखवायचं आहे। त्यामुळं मोठ्या संख्येने तुम्ही आंतरवाली सराटी द्या। त्यांच्या आवाहनानुसार आज राज्यातील मराठा समाज प्रचंड मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीमध्ये एकवटला आणि त्यांनी प्रचंड मोठी एकजूट या आज राज्य सरकारला दाखवून दिली। आंतरवाली सराटीकडे येणारे 10-15 किलोमीटरपासूनचे रस्ते यामुळे पूर्णपणे ठप्प झालेले होते। पायी चालत 15-15 किलोमीटर अनेक लाखो लोकांनी या सभेला हजेरी लावली। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी सभा कधी झाली नाही आणि होती की नाही असं आता सगळी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोक सभेला उशिरा आल्यामुळं एकाच जागेवर मनोज जरांगे यांनी दुसऱ्यांदा सभा घेतलेली आहे। त्यांनी आता सरकारला अल्टिमेटम दिला आहे की 22 तारखेला आम्ही राज्यभरातील मराठा समाजाला आवाहन करणार आहोत की 24 तारखेनंतर आम्हाला नेमकं आंदोलन काय करायचं आहे। या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा। नसता 24च्या नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत। कार्यकर्ते अत्यंत मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आले आणि तितक्याच जल्लोषामध्ये आंतरवाली सराटीमधून परतले। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल निकमसह संजय वरकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, आंतरवाली सराटी।
उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्र शारदीय उत्सवासाठी नाशिकमधील सप्तशृंगी गडावर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रशासनाच्या वतीने कोडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या मंदिर प्रशासनाकडून दागिन्यांची मिरवणूक काढून दागिने हे मंदिर प्रशासन गाभाऱ्यात घेऊन जातील. त्यानंतरून त्या ठिकाणी घटस्थापना केली जाईल. 3.5 शक्तिपीठापैकी स्वयंभू आद्यपीठ आणि उत्तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले नाशिक सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची राज्यासह परराज्यातून सुमारे 15 लाखाहून अधिक भाविक दर्शनाला हजेरी लावतील. देवीचं रूप बदलल्यानंतर यंदाच दुसऱ्यांदा नवरात्र उत्सव साजरा होत असून यंदा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षणीय असणार आहे. यासाठी भाविकांची सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच उत्सवासाठी रंगरंगोटी गडावर साफसफाई कामे पूर्ण करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळीला मंदिराच्या गाभाऱ्याचं नवीन रूप भाविकांना पाहायला मिळणार असल्याने भाविकांची उत्सुकता लागून राहिली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा परराज्यातील महामंडळाच्या वतीने सप्तशृंगी गडापर्यंत येण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खाजगी वाहने हे नांदुरी या भागातच थांबतील. त्या ठिकाणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसनी वरती भाविक जातील, पण खाजगी वाहन कोणत्याही पद्धतीत गडावरती जाणार नाही. ही यात्रा 24 तास चालणार आहे. ही यात्रा कोजागिरीपर्यंत सुरूच राहणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरून सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. असे असताना अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंनी मात्र राहुल नार्वेकरांची बाजू घेतली आहे. यावेळी बोलताना अजित पवार मुख्यमंत्री होतील असा विश्वासही डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा ठपका ठेवत सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनावलंय. मात्र विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्व बाजू समजून घेऊन भविष्यात योग्य निर्णय घेतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नसल्याचं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी बोलून दाखवलंय. तर 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील यावरून राज्यभरात राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवार हे एक दिवस नक्की मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं मत माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी काल बुलढाण्यात बोलून दाखवलंय. खरं म्हटलं तर आता भविष्यामध्ये माननीय अजितदादा पवारसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री एक दिवस निश्चितपणे होणार ही काळा दगडावरची पांढरी रेष आहे. अजित पवार लवकरच 145 आमदारांचा आकडाही गाठतील असा विश्वास अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. राज्यातील सर्वात मोठा कापूस बेल्ट म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र याच कापसाच्या खरेदीला सरकारकडून उशीर होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी कापसाला सरकारने 7,500च्या हमीभाव जाहीर केला असला तरी शासनाने खरेदी अर्थात CCIची कापूस खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने 7,500चा दर जाहीर केला आहे तरी खाजगी व्यापाऱ्यांकडून शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी केली जात आहे. खाजगी व्यापारी कापसाला 6,700 ते 7,000 रुपये पर्यंतचा दर देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शासनाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षा लागून आहे. शासनाची कापूस खरेदी कधी सुरू होईल असा प्रश्नही आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. कापसाचा हंगाम संपल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात या शेतकऱ्यांना भाव भेटायला पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तर त्या शेतकरीला त्याच वेळी त्याच्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे हा नियम आहे. पण शेतकरीच्या शेताचा माल सगळं संपून द्यायला आणि तेव्हा तुम्ही लागू करणार म्हणजे शेतकरी म्हणायला पाहिजे. आज पावसानेही मारून टाकला आहे आणि सरकारही मारून टाकणार आहे. गेल्यानंतर कापूस खरेदी सुरू होईल का असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थित केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राधेश्याम कुंटे, शहादा, नंदुरबार. गेल्या 9 महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्यात. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात महिला आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढल्याचं दिसतंय. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात तब्बल 557 मुली आणि महिला गायब झाल्या आहेत. यातील बहुतांश मुली ह्या अविवाहित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 9 महिन्यात बेपत्ता झाल्याची 844 प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यात 917 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. 917 पैकी 557 महिला तर 328 पुरुषांचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या तब्बल 90 मुली गायब झाल्यात. पोलिसांनी या प्रकरणात किडनॅपिंगचे गुन्हे देखील दाखल केले आहेत. 90 पैकी 55 जणींचा पोलिसांनी यशस्वी शोधही घेतलाय. याशिवाय महिलांवरील अत्याचाराच्या इतरही अनेक घटना या 9 महिन्याच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडल्यात. विनयभंगाची 278 प्रकरणे आतापर्यंत जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका मातेच्या गडावर नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने इथं 15 ते 20 लाख भाविक दरवर्षी येत असल्यानं संपूर्ण तयारी केली आहे. त्यानंतर मंदिर संस्थांतर्फे देखील भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उद्या सकाळी देवीला पंचामृताने अभिषेक आणि स्नान घातल्यानंतर श्रंगार करण्यात येईल आणि त्यानंतर घटस्थापना होणार असल्याचं मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत भोपे यांनी सांगितलेलं आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात भाविक नवरात्रोत्सवामध्ये इथं भेट देत असतात आणि त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. योगेश लाटकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नांदेड. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी महाराष्ट्रातील जनतेची प्रखर इच्छा आहे. मला असं वाटतंय की आत्ताच झालेल्या एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषित केलं की अजितदादा 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. याच वेळी त्यांनी बारामती लोकसभेवरही भाष्य केलंय. सलग 5 वर्षासाठी प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये स्वप्न पाहत असतो. कार्यकर्ता, जनता त्या ठिकाणी स्वप्न पाहत असते. महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असाही विश्वास तटकरेंनी व्यक्त केलाय. तर बारामतीची जागा जिंकायचीच आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणालेत. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही NDAमध्ये सहभागी झालेलो आहोत. आमच्या पुढील निवडणुका NDA म्हणून लढल्या जातील. बारामतीत NDA पक्षाचा उमेदवार राहील, त्याच्या प्रचाराला मी 100% जाणार असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. NDAमध्ये सहभागी झालेलो आहोत. आमच्या पुढच्या निवडणुका NDA म्हणून त्या ठिकाणी लढल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या NDAच्या आघाडीमध्ये मिळणाऱ्या जागा हा ठरवण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांचा राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून NDAमधला उमेदवार जो उभा राहील त्याच्या प्रचाराला त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंविरोधात बारामती मतदारसंघात NDAचा कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा. सोलापुरातील एका उद्योजकाच्या पाळीव पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने तरुणावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो तरुण अत्यंत गंभीर असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हल्ल्यामध्ये जखमी झालेला तरुण अतिगंभीर आहे. जखमी तरुणावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. आसिफ उस्मान मुल्ला असे जखमी तरुणाचे नाव आहे. पिटबुल कुत्र्याने तरुणावर अक्षरशः जीवघेणा हल्ला केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणाला कुत्रा फरफरट घेऊन जाताना दिसतोय. अंगावर शहारे आणण्यासारखा हा हल्ला आहे. हल्ला करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्याने सोलापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. दररोज 10 ते 15 रुग्ण कुत्रा चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. याचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा भटक्या कुत्र्यांना महापालिकेत बांधू असा इशारा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिलाय. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल बांगे, सोलापूर. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे आता अकोले तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. निळवंडे धरणातून उजव्या कालव्याला डायरेक्ट पाणी सोडण्यास अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. पहिले उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून चाचणी घ्या आणि मग पाणी सोडा. या मागणीसाठी आज अकोले तालुक्यातील 8 गावांमध्ये कडकडीत बंद पाळून निळवंडे धरणावर शेतकरी आंदोलन करणार होते. मात्र धरणाकडे जात असताना पोलिसांनी निळवंडे इथं बॅरिकेड लावून शेतकऱ्यांना अडविण्यात आलं. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर निळवंडे धरणाचे उच्चस्तरीय उजव्या कालव्याची कामे 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर चाचणी घेण्यात येईल अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकी सवार एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या 3 महिन्यात हा तिसरा बळी आहे. लक्ष्मी गुप्ता असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वसईतील तुंगारेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी ही महिला आली होती. परतीच्या प्रवासात दुचाकीवरून जात असताना एका खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेली महिला खाली पडली. इतक्यात बाजूने जाणाऱ्या एका ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिच्या जागीच मृत्यू झाला. वसोवा पुलाजवळ गुजरात मुंबई वाहिनीवर हा अपघात घडला आहे. महामार्गावरील रस्त्याच्या खड्ड्यांमुळे गेल्या 3 महिन्यात हा तिसरा बळी आहे. तरी पण प्रशासनाला जागा येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा. तिरुमला उद्योग समूहाच्या औरंगाबाद इथल्या ऑइल मिल कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले आहे. त्यामुळे आता समूहाच्या संबंधित ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीला धोका असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जामखेड शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेतील ठेवी काढण्यासाठी गर्दी करण्यात आली आहे. या संस्थेत जामखेडकरांच्या 60 कोटीच्या आसपास रकमा अडकल्या आहेत. एकाच वेळी ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी गर्दी केल्याने बँकेत रोख रक्कम मोठ्या प्रमाणात नसल्याने बँक प्रशासनाची कोंडी झाली आहे. तिरुमला ऑइल मिल आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट या वेगवेगळ्या संस्था आहेत, मात्र मालक एकच आहेत. औरंगाबाद इथल्या कुटे यांच्या मालकीच्या तिरुमला ऑइल मिल या कंपनीवर आयकर विभागाचे छापे पडल्याने बीड जिल्ह्यातून याबाबत विशेष चर्चा होऊ लागल्या आहेत. वेगवेगळ्या क्लिप व्हायरल होऊ लागल्यात. त्यामुळे जामखेड इथल्या ठेवीदार धास्तावले आणि त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच ठेवी काढण्यासाठी ज्ञानराधा संस्थेत गर्दी केली आहे. यावर आता ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मॅनेजर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जामखेड बँकेबाबत अफवा उठवण्यात आली आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी निलेश आगरकर, अहमदनगर. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा हात आहे असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं. यावर बोलताना बच्चू कडू यांनी सदावर्ते संशोधक तज्ज्ञ आहेत, त्यांनी कोणत्या कॅमेऱ्यातून शरद पवार यांचा हात पाय पाहिलं ते सांगावे असा टोला सदावर्ते यांना लगावला आहे. मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाज आक्रमक झालं असून मराठा समाजाची सभा पार पडली. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून सांगितलं की सरकारने 10 दिवसात आरक्षण दिलं नाही तर माझं मरण पाहावं लागेल. पण जरांगे पाटलांनी टोकाचं पाऊल उचलू नये. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया जरांगेने दिली. मराठा आरक्षण प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. सदावर्ते खूप म्हणजे ते संशोधक आहे, ते खूप तज्ज्ञपण आहे. त्याच्यानं त्यांना कुठल्या कॅमेऱ्यातून त्यांनी हात पाहिले, त्या पवारसाहेबाचे पाय पाहिले, त्यांनी तो कॅमेरा आम्हाला दाखवला तर बरं होईल. जर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मराठ्यांच्या बाजूने आलं तर लगेच आरक्षण दिलं जाईल असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. सुरेश बागडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, भंडारा. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल 2 महिन्यात निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात कुठेही म्हटलेले नाही अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाची प्रत आपल्याला मिळाली असून या प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत. तर कार्यकारी मंडळ आणि न्यायालयाने एकमेकांच्या अधिकारांचा आदर राखावा असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय या संदर्भात काल सुप्रीम कोर्टात याचिका होती, त्यावर सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशासंदर्भातील प्रत माझ्याकडे प्राप्त झाल्याची माहितीही नार्वेकरांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टची ऑर्डर ही ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ती आपण वाचून घ्यावी. त्यात नोटीस इश्यू करण्यासंदर्भातला जो विषय आहे तो दिला गेला आहे आणि अशी कुठची 2 महिने किंवा वेळपत्रक इतके दिवसात द्या असं कुठेही म्हटलं गेलं नाही आहे. तर या आदेशाच्या प्रतमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई नियमानुसार केली जाईल असाही विश्वास नार्वेकरांनी व्यक्त केला आहे. निलेश बंगाले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा.